मला असं वाटलं मला मारायला आली होती. ओरडता पण येत नव्हतं. पण ती बोलली, घाबरू नकोस, लेडीज फर्स्ट नाहीये. पहिले ती पुरुषाला मारणार. म्हणून मला तेजसला फोन करायचं, पण माझा फोनच बंद. नेत्रा, तू कॉल कर ना तेजसला. तेजस भाऊजी इथेच यायला निघालात, तुम्ही काळजी नका करू. इथे नाही नाही नेत्रा, थांब. त्याला तेजस नाही, ती बोलली ना पुरुषाला मारणार. नाही, तसं काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू, शांत व्हा. नेत्रा, ती विरोचक बोलली. विरोचक काही करणार नाही, ती हे सगळं मुद्दाम करते. माझ्यावर विश्वास आहे, काहीही होणार नाही. तयार आहेस ना? असं म्हणतात की भीतीने माणूस मरतो, पण आता इतकी भीती घातली आहे की त्या भीतीचीच भीती वाटणं बंद झालंय. फाल्गुनी, केतकी, तेजस डोळ्यात डोळे घालून बोलायला लागलेत माझ्याशी. आता भीती वगैरे काही नाही. आता वार करायचा, या घरात मृत्यूचं तांडव घालायचं. कोणाला मारायचंय तू ठरव. तू ठरव आणि संपवून टाक. पण आज नेत्राच्या गटातला एक जण कमी व्हायला हवा. काय झालं? विरोचका, मला बाहेर जावं लागेल. मला काट टाकायची आहे आणि माझ्यातलं विषही कमी होत आहे असं मला वाटतंय. त्यामुळे त्रेतायुगातल्या तुमच्या मूर्तीजवळच्या माझ्या स्थानावर मला जावं लागेल, जिथे अनेक युग माझं वास्तव्य होतं. तिथे गेल्यानंतर मला थोडा वेळ थांबावं लागेल, जिथे मला काट टाकता येईल आणि माझं विषही मला परत मिळवता येईल. विषात प्रेम मिसळलं नाहीये ना? माझ्यासाठी आता तो विषय संपलाय. कलियुगातल्या मोहाला मी बळी पडली, पण आता मला माझी चूक कळली. ठीक आहे, जा. आणि तुम्हाला जर माझी गरज लागली तर मला साथ घाला, मी लगेच येईन. ठीक आहे, जा. तेजस भाऊजी, सावकाश सावकाश सावकाश. तुम्ही ठीक आहात? तुम्हाला लागलं नाही ना? तू इथे काय करतेस? तुला मी म्हटलं होतं फाल्गुनीकडे जा, तिला वाचव. फाल्गुनी ताईंना काही झालं नाहीये, त्या सुखरूप आहेत. अगं नाही, मी ऐकलं, फोन चालू होता, रुपाली मात्रेचा आवाज आला मला आणि ती मोठ्याने गिन झाली. हो, तसंच झालं होतं, पण फाल्गुनी व्यवस्थित आहे, तिला आता काहीही झालेलं नाही. तुम्ही खरं बोलता? आम्ही आता तिथूनच आलोय. खरं बोलताय? होय, आम्ही खरं बोलतोय. तिला काहीही झालेलं नाही. तेजस, काळजी करू नकोस, तिला काही होणार नाही आणि आम्ही काही होऊ देणार नाही. काय झालं होतं? काय झालं होतं? विरोचकाने नेहमीप्रमाणे आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं. बाकी काही नाही. तुम्ही प्लीज शांत व्हा.
किती घाबरवलंच मला तू फाल्गुनी. तेजस, आता आय लव्ह यू टू बोलायची गरजच नाहीये. अस्तिका येणार हे कन्फर्म. एकतर बाथरूम मधून येईल किंवा खिडकीतून येईल. बेडरूम मध्ये येऊ नकोस नेत्रा. ती भेटायला आली आहे. माफ कर. इच्छा नसताना सुद्धा मला तुझ्यापासून दूर राहावं लागतं.
नाही. थोडा वेळ थांबायला हवं. कसा आहेस तू? मी ठीक आहे असती का? पण काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? अस्तिका काय झालंय? मला सांग, तुला मला का भेटायचं होतं? मला भेटायचं होतं तुला, पण तुला कसं कळलं की मला तुला भेटायचं होतं? मी ऐकलं. तू ऐकलंस? तो विरोचकाला सांगत असताना मी ऐकलं. माझं वास्तव्य आता विरोचकाच्या खोलीतच आहे. विरोचकाच्या खोलीत? पण मला वाटलं होतं की तू इथून निघून गेलीस. अस्तिका, त्या दिवशी आपण बोलत असताना तू अचानक निघून गेलीस, पण मला खूप बोलायचं होतं तुझ्याशी. मी खूप वाट पाहिली तुझी. मला वाटलं तू येशील परत, पण तू आलीच नाहीस. मला वाटलं होतं की आपली पुन्हा भेटच होणार नाही कधी. काय बोलायचंय तुला? आय एम सॉरी अस्तिका. मला माफ कर. कशासाठी? दुर्मधला त्रेतायुगात मी मारलं, हाच राग मनात ठेवून तू इतकी युग जगत आलीस. मला कळू शकतं तुझ्या मनाला काय वाटत असेल जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यापासून हिरावून घेतली जाते. तेव्हा काय दुःख होतं मला माहिती आहे. मी समजू शकतो अस्तिका तुला काय वाटत असेल. माझ्यामुळे खरंच खूप त्रास झालाय तुला अस्तिका. आय एम सॉरी. माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलाही राग नाहीये सुशील. कारण तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस हे कळलंय मला. नाही अस्तिका, तुला सत्य समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दुर्मधला जर खरंच मी मारलं असतं ना, तर मी म्हणालो असतो आता तू तुझा सूड पूर्ण कर. मला मार हवं तर. असं नाही अस्तिका. दुर्मधला मी नाही मारलं. हे बघ, या सगळ्या त्रेतायुगातल्या घटना आहेत. पण कलियुगातलं हे युद्ध जसं जसं पुढे जात आहे तसं तसं मला या त्रेतायुगातल्या घटना अजून स्पष्ट कळायला लागल्यात. आधी मला या सगळ्या खूप धूसर आठवायच्या, पण आता काही घटना मला अगदी स्पष्ट दिसतात. दुर्मधला कोणी मारलं? दुर्मधला स्वतः विरोचकाने मारलं होतं. काहीतरी गडबड आहे. अस्तिका गोंधळ घालते काहीतरी. मी तिच्या मागे जायला हवं होतं का? कसं शक्य?
ओके, तू मी आणि दुर्मद आपण विरोचकाचे सेवक होतो. मग विरोचक स्वतः दुर्मदला का मारेल? अस्तिका, मला माहिती आहे या सगळ्यावर विश्वास ठेवणं तुला खरंच खूप कठीण जाईल. अस्तिका, मी खरं सांगतोय, ऐन युद्धात मी त्रिनयना देवी आईला सामील झालो होतो. साहजिकच दुर्मद खूप रागावला होता माझ्यावर, चिडला होता माझ्यावर. पण जेव्हा दुर्मदने माझी बाजू ऐकली तेव्हा तो सुद्धा सत्याच्या म्हणजेच त्रिनयना देवी आईच्या बाजूने लढायला तयार झाला होता. या सगळ्यातलं मला कसं माहित नाही काहीच? दुर्मद हे सगळं तुला सांगणार होतं अस्तिका, पण त्याआधीच विरोचकाला हे सगळं समजलं आणि त्यानेच संपवलं दुर्मदला. विरोचकाने दुर्मद? त्या विरोचकाने हे तुला कधीच कळू दिलं नाही की विरोचकाने स्वतः मारलंय दुर्मदला. त्याने तुझ्यामधली ही सूडाची आग अशीच धगधगत ठेवली आणि त्याच सूड भावनेने तुम्हाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केलास. म्हणूनच मला सुद्धा तुला संपवायचं होतं अस्तिका. पण जेव्हा तू मला दुर्मद बद्दल सांगितलंस तेव्हा माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा सगळा राग निघून गेला. कारण हे सगळं तू तुझ्या प्रेमासाठी करत होतीस. प्रत्येक वेळी तू मला मारण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी तुझी काहीच चूक नव्हती, कारण तुला सतत तुझ्या मनावर हेच बिंबवण्यात आलं की मी दुर्मदला मारलं. आणि अस्तिका, कदाचित तुझं माझ्या आयुष्यात येणं हीच नियती आहे. तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तुला दुर्मद आणि माझं सत्य मला कधी सांगताच आलं नसतं. बघ ना, तू इथे माझ्या समोर व्यवस्थित उभी आहेस, तुला काहीही त्रास होत नाहीये. गरुड देवाचा तुला काहीही त्रास होत नाहीये, तू देवघरात व्यवस्थित जाऊ शकतेस, कारण हीच नियती आहे अस्तिका. मला त्रास होऊ शकतो. त्रास होऊ शकतो, मग आता तुला का काही त्रास होत नाहीये? कारण माझ्याकडे एक प्रकारची शक्ती आहे ज्यामुळे मी सुरक्षित आहे. कसली शक्ती? विरोचकांनी मला एक मणी दिलाय. त्या मण्यामुळे मी घरात कुठेही वावरू शकते आणि त्याच मण्यामुळे मी सुरक्षित आहे. तिच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे गरुड देवाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये, आणि ती गोष्ट तिने तिच्या तोंडात लपवून ठेवली. अस्तिका, जिथे कुठे असशील तिथून परत ये. येते लक्षात? आत्ताच्या आत्ता परत ये. मला जावं लागेल. विरोचकाचा आदेश आलाय. विरोचकाचा आदेश? म्हणजे ती आली का इथे? नाही, मग तुला कसं कळलं? मला आदेश आलाय. आत्ता मला जावंच लागेल. येते मी. अस्तिका, थांब. तू बाथरूमच्या खिडकीतून जा, ते जास्त सेफ आहे.
अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? अद्वैत साहेब, काय झालं अद्वैत? मी जे काम करायला गेलो होतो ते कंप्लीट झालंच नाही. जे काही घडलं ते खूपच अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे? दोन गोष्टी घडल्या. नेत्रा, तू म्हणाली होतीस ते बरोबर आहे. तिच्याकडे अशी कुठली तरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तिला देवी आई आणि गरुड देवापासून संरक्षण मिळतंय. जे तिने तोंडात लपवून ठेवलंय. मणी. तिच्याकडे एक मणी आहे जो ती सतत तोंडात ठेवते, ज्यामुळे तिला सतत प्रोटेक्शन मिळतंय. एका मण्यामुळे? विरोचकाने दिलाय तो मणी तिला. तू बघितलास तो? नाही, मी तो मणी बघणार होतो, पण तेवढ्यात तिला विरोचकाने बोलावलं. काय बोलवलं म्हणजे? या सगळ्यात आपल्याला महत्वाची गोष्ट अशी समजली आहे, ती म्हणजे अस्तिका आणि विरोचक एकमेकांशी कधीही, कसेही, कुठेही कम्युनिकेट करू शकतात.